जय हिंद मित्र हो. मी युनुस शेख आपल्यासमोर लाईव्ह उपस्थित आहे. मित्र हो, आज 15 ऑगस्ट 2026 देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मी आता सध्या राहुरी तहसील कचेरीसमोर लाईव्ह आपल्यासमोर उपस्थित आहे. आपण पाहू शकता दोनच सेकंद. आपण पाहू शकता राहुरी तहसील कचेरीसमोर भारतीय तिरंगा कसा आकाशात लहरत आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त हा आमचा धरणे आंदोलनाचा मंडप प्रत्यक्ष आपल्यासमोर लाईव्ह यावा ह्या हिसाबाने आज प्रत्यक्ष तुमच्यासमोर मी लाईव्ह आलो आहे. मित्र हो, आपण पाहू शकता धरणे आंदोलन कार्यकर्ते. आजचा आमचा 959वा दिवस. आपण पाहू शकता थोडक्यात 959 म्हणजे अखंड भारतात सर्वात दीर्घकालीन चाललेलं आमचं धरणे आंदोलन आहे. जवळजवळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होईल असा हा प्रकार आहे. आपण पाहू शकता ही 750 वर्षाची सुफी संताची मजार. ॲथोराईज 150 वर्षाचा याचा सुफी संताचा इतिहास आहे. म्हणजे 200 वर्षापूर्वी आमच्या खापरपंजाने याची सनद लिहून ठेवली आहे. आणि काही धर्मांध शक्तीच्या कार्यकर्त्यांनी मागील 4 वर्षापासून त्यावर कसा कब्जा केला आहे त्याचा मी एक थोडक्यात तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक बायोडेटा देतो. पहा मित्र हो, 1/5/2016 रोजी ही सदर ग्रामपंचायत कार्यालय गुहा ही प्रोसिडिंग बुक ही ग्रामपंचायत कार्यालयाची हे नोंद ही आमची 2015ची ॲथोराईज रजिस्ट्रेशन. ह्या सर्व गोष्टी पाहू शकता. थोडक्यात 1/5/2016 रोजी गावात गुहा गावठाणमध्ये हे सदर हे कानिपनाथ मंदिर आहे ह्याचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी गावात एक ठराव झाला होता. त्यावेळचे सरपंच 1/5/2016 रोजी अब्बास संदल त्यांनी ठराव सहमत केला होता की गुहा गावात एक नवीन मंदिर बनलं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन आपल्या धर्मदाय कार्यालयात करायचं आहे. तर त्याची ॲथोराईज प्रोसिडिंग बुकसुद्धा आहे ग्रामपंचायत कार्यालयात. त्याची प्रोसिडिंग बुकची नोंद आहे. सदर 22 मार्च 2022ला जी ग्रामपंचायत बॉडी आली यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून अब्बास संदल यांचा जो 1/5/2016चा जो ठराव होता तिथे 22 मार्च 2022ला गट नंबर 31 हा जो दाखला आहे याच्यावर गट नंबर गुहा गावठाण लिहिण्याऐवजी गट नंबर 31
असा दाखला देऊन धर्मदाय आयुक्तालयात डमी ट्रस्टसाठी दाखला दिला. बरं, धर्मदाय आयुक्तालय डायरेक्ट ॲक्शन घेणार आहे का? तर त्यासाठी नगर जिल्ह्यातील एक मातब्बर नेत्याचा त्यांना खंबीर असा आशीर्वाद होता. त्या आशीर्वादाच्या खातिर धर्मदाय कार्यालयाच्या ऑफिसरने कोणतीही चौकशी न करता, म्हणजे ही 750 वर्षाची जी दर्गा आहे ही एक आर्किओलॉजी डिपार्टमेंटची वास्तू आहे. हिचा 750 वर्षाचा ऑलरेडी रेकॉर्ड आहे. आम्ही त्याचे वहिवाटदार आहोत. सन 1854 पासून आज तागायत 15 ऑगस्ट 2026 पर्यंत 7 वाऱ्यावर पूर्णपणे आम्ही त्याचे वहिवाटदार आहोत. आणि वहिवाटदार नात्यानुसार सन 2015 मध्ये आम्ही तिथे वंश परंपरागत असे रजिस्ट्रेशन केलं आहे. शासन निर्णय सांगतो की एखाद्या वास्तूचे एकदा रजिस्ट्रेशन झालं तर त्याचे पुन्हा रजिस्ट्रेशन होत नाही. मित्र हो, असे असताना 22 मार्च 2022ला ग्रामपंचायतीने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून डुप्लिकेट दाखला दिला. त्या डुप्लिकेट दाखल्यावर डमी ट्रस्ट बनली साधारण 2022च्या दरम्यान. आणि येथे रजिस्ट्रेशन करण्याऐवजी ह्या गट नंबर 31चा दाखला देऊन रजिस्ट्रेशन झालं. आणि जसं रजिस्ट्रेशन झालं तेव्हापासून या दर्गावर, या पिराच्या ठाण्यावर, या धर्मांध शक्तीच्या कार्यकर्त्यांनी, हे सरकारचे जे बगलवच्चे आहेत यांनी त्याच्यावर पूर्णपणे कब्जा केला. आणि हळूहळू एक एक वस्तू ठेवण्याचा प्रयत्न केला. जसे तोताया पुजारी, जबरन घंटा, जबरन दानपेटी, नाही का, आणि सगळ्यात मोठी म्हणजे 28 डिसेंबर 2022ला जबरन मूर्ती. या सर्व गोष्टीची इत्थंभूत माहिती आम्ही कलेक्टर साहेबांनाही डमी ट्रस्ट झाल्यापासून ते पार आत्तापर्यंत पूर्णपणे कलेक्टर SP साहेबांना त्याचे पूर्णपणे आम्ही लेखी स्टेटमेंट दिले आहे. आणि 28 डिसेंबरला जशी मूर्ती बसली तेव्हापासून आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहोत की प्रशासनाने ती काढावी. कारण राजकीय फायदा मिळवण्यासाठी राजकारणी लोक याच्यात उतरलेले आहेत की त्यांना येथे हिंदू मुसलमान करून धगधगती आग नगर जिल्ह्यात ठेवायची आहे. तुम्ही आम्ही आज पाहत आहोत, एकच सेकंद, आज मित्र हो आम्ही पाहत आहोत मागील 4 वर्षापासून नगर जिल्ह्याचं वातावरण कसं हिंदू मुसलमानाचं बनवण्यासाठी कसं नेरेटिव्ह तयार केलं जात आहे. मित्र हो, समोरच्या प्रतिवादीजवळ एक सुद्धा कागदपत्र नसताना धर्मदाय कार्यालयात मागील 4 वर्षापासून तारीख पे तारीख चालू आहे. केवळ तारीख पे तारीख चालू आहे. याला कारणीभूत हे कडवट व हिंदुत्ववादी सरकार आहे. मित्र, डायरेक्ट मंत्रालयाचा कमिशनरांना फोन आहे की फक्त तारीख पे तारीख चालू द्या, कोणतीही ऑर्डर देऊ नका. आणि येथे प्रत्यक्ष गुहा गावात प्रत्यक्ष तुम्ही जर येताल तर सकाळी आणि रोज संध्याकाळी 1 तास कर्कश आवाजात भयानक आरती होती. दर गुरुवारी महाप्रसादाच्या निमित्ताने 200-400 लोक बोलून नंगा नाच केला जातो, खिचडी वाटप केली जाते. तर मित्र हो, तुम्हाला म्हणजे तमाम जनतेला मी तुम्हाला ही वस्तुस्थिती दाखवली. यामध्ये एक काडी मात्र जरी दोष असेल तर आम्हाला तुम्ही म्हणताल ती सजा द्या. मित्र हो, पुढील व्यक्तींजवळ, पुढील प्रतिवादींजवळ कोणतंही कागदपत्र नसताना कोर्टाबाहेरचा खेळ म्हणजे येथे जास्तीत जास्त त्रास देणे, मेंटली डिस्टर्ब करणे की ह्यामुळे एखादा मुस्लिम प्रतिनिधी तिथे येईल आणि आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जावं सांगून तेथील पूर्णपणे वास्तू, मशीद, येथील घरे या पूर्णपणे पाडून तेथे यांना कब्जा करण्याचा पूर्णपणे प्लॅनिंग आहे. मित्र हो, तर मित्र हो, आज आम्ही 15 ऑगस्ट 2026 संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. मित्र हो, त्या आपल्याला देशाची आझादी काय अशी सहजासहजी मिळालेली नाही आहे. त्यासाठी अनेक थोरवीरांनी आपली जानाची आहुती दिली, आपल्या घराची राखराखोळी होऊन दिली. मित्र हो, आपल्या घराची राखराखोळी होऊन दिली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यामागे त्यांची
एकच संकल्पना होती की आपली या देशातील जनता गुण्यागोविंदाने राहील, सर्वजण सर्व जाती धर्माची लोके सुख सुविधाने राहतील. पण मित्र हो, त्या काळात अशा काही धर्मांध शक्ती उदयास येत होत्या की त्या हळूहळू ज्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, 52 वर्ष ज्यांनी कधी तिरंगा आपला आत्मसात केला नाही, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कधी मान्य केलं नाही, अशी संघटनेची धुरा, अशी संघटना आज देशाची सत्ता हँडल करायला पाहत आहे. आणि आज त्याचं विदारक नृत्य आपण पाहत आहोत. विकासाच्या नावाने शिमगा आहे. जेथे जेथे विकासाचा विषय येतो तेथे हिंदू मुस्लिमाची झालर दाखवून तिथे विकास दाबला जातो. आज जेनजीसारखं आंदोलन अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे, जिथे 25 लाख विद्यार्थी नीटला बसले होते आणि त्यामधील 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यात 99% हिंदू समाज होता. आज CETला 5 ते 6 लाख विद्यार्थी बसले, CETमध्ये घोटाळा झाला, त्यामध्ये 99% हिंदू समाज आहे. तर त्यांनी प्रोटेस्ट केलं तर त्यांना अँटी टेररिस्ट असं म्हटलं जातं. तेथे सुद्धा हिंदू मुसलमानाचा वार दाखवला जातो. नुकतंच आज 1 हप्त्यापूर्वी आज आपल्या नगरमध्ये प्रकरण झालं. चला ठीक आहे, प्रकरण झालं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु हे काम पोलीस प्रशासनाचं असताना भगवाटीला हे उदाहरण दाखवून एक नगर जिल्ह्यात नॅरेटिव्ह तयार केला जातो हिंदू मुसलमानाचा. ही खूप मित्र हो, ही खूप नगर जिल्ह्याच्या हिसाबाने खूप दयनीय अवस्था आहे मित्र. मारेकऱ्यांना कदापि माफ केलं नाही पाहिजे या मताचा मी आहे. काय असेल पोलीस डिपार्टमेंटने त्याची निष्पक्ष चौकशी करावी आणि मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तिथपर्यंत मुद्दा ठीक आहे. परंतु त्या मारेकऱ्यानंतर जो नेरेटिव्ह तयार केला जातो आणि नेरेटिव्ह तयार करून जसा भगवा टिळा आहे आणि हिंदू मुसलमान इतका मोठा वाद दाखवला जातो, ॲक्च्युली तशी परिस्थिती आहे का, ही पोलीस प्रशासनाने चौकशी करणे गरजेचं आहे. आणि येथील एक अशिक्षितच म्हणावं लागेल, अशिक्षित प्रतिनिधी म्हणतो की आम्हाला तुमच्या मतदानाची गरज नाही. मुस्लिम प्रतिनिधींना क्या बात करू म्हणून चोट चोटच बोले ना, चोट नाही, आम्हाला मुस्लिम मतदारांना झाडभर असे वर्ड वापरता. अरे आपण एक संविधानिक पदावर संविधानाची शपथ खाऊन बसलो आहोत. संविधानाचा अर्थ होतो दोन्ही समाजाला समान न्याय, निष्पक्ष न्याय. आपण कोणती भाषा वापरत आहात? अरे राम गेले, कृष्ण गेले, दुनिया चालायची राहिली का? यामध्ये आमचा दोष नाही. याने मुस्लिम पक्षकारांना काही फरक पडणार नाही. फरक पडेल तुम्हाला, कारण तुम्हाला पुढील तुमचं जे ब्राईट फ्युचर आहे, तुम्ही जर असा अजेंडा घेऊन चालाल तर जास्त दिवस चालणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. विधानसभेला मतदार असताना विधानसभेला तुमच्या विरुद्ध प्रतिवादी हा हिंदू समाजाचा होता. मुस्लिम प्रतिनिधीचा काही काडी मात्र संबंध नाही. दोन्हीमध्ये प्रतिद्वंद्व झाले, चला ठीक आहे, इलेक्शन पुरतं ध्रुवीकरण ठीक आहे. इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही हा विषय, इलेक्शन पुरता हा मुद्दा ठीक आहे, पण इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही हा मुद्दा काढता, हे लोकशाहीला खूप घातक आहे. याची कमीत कमी लोकप्रतिनिधींनी थोडीशी जाण ठेवावी. आणि एवढे बोलून मी युनुस शेख आज 15 ऑगस्टच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देऊन येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.